महाराष्ट्रातले प्रश्न सोडवणार असाल तर आमचा पाठिंबा, फडणवीसांना पाठिंबा देण्याबाबत पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची भूमिका जाहीर. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम. ऑक्टोबर-नोव्हेंबरला पालिका निवडणुका लागण्याची शक्यता. पालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा. मनसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश. लाडकी बहीण योजना बंद होणार. राज ठाकरेंचं मोठं विधान. योजनेमुळे राज्यावर कर्ज, बेरोजगारीचा प्रश्न सोडवा, जातीत गुंतवू नका. राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांबाबत सरकारला विचारा. अजित पवारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी नसल्याचं सांगितल्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात सरकारला अपयश. संजय राऊतांची सडकून टीका. अजित पवारांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी. देवेंद्र फडणवीस, अजित पवार कर्जमाफी देणार नसतील तर त्यांच्याकडे बघावं लागेल. पुढील काळात कर्जमुक्तीचं आंदोलन हाती घ्यावं लागेल. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवू नका. राज ठाकरेंकडून भूमिका जाहीर. मराठ्यांच्या पराक्रमाच्या दर्शनासाठी कबर असावी. कबरीवरची सजावट हटवून मराठ्यांच्या पराक्रमाचा बोर्ड लावा. राज ठाकरेंच्या सूचना. सिनेमा पाहून जागे होणारे हिंदू काय कामाचे. राज ठाकरेंचा सवाल. तर राजकीय पोळी भाजण्यासाठी इतिहासाचा वाद. ठाकरेंचा आरोप. खंडणीला विरोध केला म्हणून संतोष देशमुखांची हत्या. मात्र मराठ्याची वंजाऱ्यानं हत्या केली असं लेबल लावलं गेलं. देशमुख हत्या प्रकरणावर पहिल्यांदा राज ठाकरेंचं भाष्य. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होत असल्याचीही टीका. कुंभमेळ्यात गंगेत डुबकी लावताना खालून प्रेत गेलं असेल. गंगेच्या पाण्यावरून राज ठाकरेंचा नितेश राणेंना टोला. लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी गंगेची दुरावस्था दाखवली. घाटावर प्रेत जाळून गंगेत टाकतात. हा कोणता धर्म. राज ठाकरेंचा संतप्त सवाल. गंगा प्रदूषणावरून राज ठाकरेंनी सडकून टीका केली. मुंबईमध्ये 5 पैकी उरलेल्या एका मिठी नदीची राज ठाकरेंनी व्हिडिओच्या माध्यमातून दुरावस्था दाखवली. नद्यांवर बोलल्यावर धर्म आडवा येणार का. आपल्याला कोणीही धर्म शिकवू नये. राज ठाकरेंचं टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर. नद्यांबाबतच्या आपल्या भूमिकेचं गुरुद्वाराकडून स्वागत झाल्याचंही राज ठाकरेंचं विधान. मराठी येत नसेल तर कानाखाली बसणारच. राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका. महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापनात मराठी भाषा वापरलीच पाहिजे. राज ठाकरेंचा सल्ला. संदीप देशपांडेंकडून आशिष शेलारांना डिवचणारी कविता. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. शेलारांच्या राज ठाकरेंवरील टीकेला देशपांडेंचं कवितेतून उत्तर. संभाजी महाराजांची हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा येतो, त्यामुळे आम्ही गुढी उभारत नाही. वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का, इतर राज्यात का नाही. वडेट्टीवारांचा प्रश्न. कॉमेडियन कुणाल कामराज वकिलांसोबत मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता. कामराविरोधात राज्यामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल. नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक. भाषणादरम्यान संघाच्या सेवा कार्याची मोदींकडून तोंड भरून स्तुती. पंतप्रधान झाल्यानंतर कदाचित पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला मोदींनी हजेरी लावली. मोदींच्या नागपूर दौऱ्यावर रोहित पवारांची टीका. सप्टेंबरमध्ये केंद्रीय स्तरावर काही वेगळा निर्णय भाजपकडून होण्याची शक्यता. रोहित पवारांचं सूचक वक्तव्य. अटल बिहारी वाजपेयींनी राजधर्माचं पालन करण्याचा दिलेला धडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मोदींना शिकवावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी मोदींना राजधर्माचं पालन करण्यास सांगितलं पाहिजे. मोदींच्या नागपूर दौऱ्यावरून अबू आझमींची टीका. महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता नेमता येत नाही असं दुर्दैव. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. महाविकास आघाडीनं आधी स्वतःचं घर सांभाळावं. विखे पाटलांचा सल्ला. शरद पवारांकडून रोहित पवारांचं कौतुक. नवीन पिढीकडे जबाबदारी द्यायची असं आम्ही ठरवलंय. शरद पवारांचं सूचक विधान. युवा पिढीला विश्वासात घेऊन काम करण्याचा विचार. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं युवा पिढी संघटनेत काम करेल. शरद पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा खुलासा. उद्धव ठाकरे 16 एप्रिलला नाशिक दौऱ्यावर. ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये 1 दिवसीय शिबिर. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार.
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून रमजान ईदच्या शुभेच्छा. मराठी नववर्षासोबत आलेली रमजान आनंद, सौख्य आणि समृद्धी घेऊन येवो, अजित पवारांकडून प्रार्थना. रमजान ईद निमित्त आज पुण्यातील गोळीबार मैदान चौक भागातील वाहतुकीमध्ये बदल. 6:30 ते 11:30 पर्यंत या भागामध्ये नमाज पठण होणार, त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक शाखेचं आवाहन. ईद निमित्त दुधाची मागणी वाढली. दूध माफियांकडून दरवाढ, सामान्य नागरिकांना आर्थिक फटका. खुलं दूध तब्बल 96 रुपये प्रति लिटर दरानं. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्रीची विमानसेवा सुरू. जगभरातील श्री साई भक्तांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवणारी एक मोठी झेप, फडणवीसांची प्रतिक्रिया. वेताळ शेळके 66वा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. वेताळ शेळके ठरला 66वा महाराष्ट्र केसरी. आईवडील आणि वस्तादांचं स्वप्न पूर्ण केलं. विजयानंतर वेताळ शेळकेची भावुक प्रतिक्रिया. माढ्याच्या बेंबळे गावात महाराष्ट्र केसरीच्या विजयानंतर जल्लोष. गुढीपाडव्याच्या दिवशी बेंबळे गावात जल्लोषाचं वातावरण. दिवाळीसारखा उत्सव साजरा केला. राज्य सहकारी बँकेची नागपूर जिल्हा बँकेवर संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक. पहिल्यांदाच एखाद्या बँकेवर दुसऱ्या बँकेची प्रशासक म्हणून नेमणूक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार. उद्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थिती लावणार. लॅब इंडिया मार्फत ई बायसिकलचं ग्रँड लॉन्चिंग केलं जाणार. TMA हॉटेलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला नितीन गडकरींची प्रमुख उपस्थिती असेल. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यामध्ये 86,814 जणांकडून वाहनांची खरेदी. नवीन वाहन खरेदीची नोंदणी 2024च्या तुलनेत यावर्षी तब्बल 30% जास्त. पुणे विभागाला नवीन 40 लालपरी बस मिळाल्या. उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना फायदा होणार. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागात प्रत्येकी 10 एसटी बस दिल्या. तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरसाठी राज्य सरकारकडून 5 नव्या बसेस उपलब्ध. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण. यावेळी केराम यांनी नव्या बसमधून दत्तशिखरपर्यंत प्रवास केला. नवी मुंबई महानगरपालिकेचा 2 स्कॉच पुरस्कारांना गौरव. कार्यक्षम आणि शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली आणि कॅन्सरविषयक काळजी घेणाऱ्या कार्यप्रणालीसाठी 2 प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द. हिंदू सकल समाजाच्या संत संमेलनाला साध्वी प्रज्ञासिंग उपस्थित राहणार होत्या. साध्वी प्रज्ञासिंग 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. बीडमध्ये मशिदीमध्ये स्फोट प्रकरणी विजय गव्हाणेसह श्रीराम सागडेला 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. खासदार बजरंग सोनावणे, आमदार विजयसिंग पंडित आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बीडमधील स्फोट झालेल्या मशिदीची पाहणी. यावेळी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. मुस्लिम द्वेषामुळे होणाऱ्या भांडणांमुळे बीडसारख्या घटना. बीडमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या संत संमेलनात औरंगजेबाच्या कबरीला विरोध. कबर तोडणार नाही तोपर्यंत औरंगजेब मरणार नाही. जैन मुनी महावीर मिशन ट्रस्टच्या निलेशचंद्र मुनी महाराज यांचं विधान. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 5 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. 68 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 13 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सुकमा बिजापूरच्या चकमकीनंतर नक्षली चळवळीला मोठा धक्का. गोंदियातील गोरेगाव तालुक्यात धान खरेदी केंद्रात तब्बल 1,43 लाख रुपयांची अफरातफर. पोलिसांकडून 5 जणांवर गुन्हा दाखल. 4घांना ताब्यात घेतलं. पुण्यामध्ये जादूटोण्याचा प्रकार. 4 महिन्यांपासून अमावस्येच्या दिवशी धनकवडी सोसायटीमधील लोकांच्या घरासमोर लिंबू, नारळ, दही आणि काळा अबीर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. पुणे पोलिसांकडून एका महिलेला अटक. जालन्यामध्ये शेतकऱ्याचं अपहरण करून 25 लाखांची खंडणी मागणारी टोळी जेरबंद. मौजपुरी पोलिसांची कारवाई. आरोपीकडून स्कॉर्पिओसह 9,80,000चा मुद्देमाल जप्त. लग्नात नाचताना धक्का लागल्यानं तरुणीची हत्या. अल्पवयीन मुलांनी हत्या करून मृतदेह भातसा नदीत फेकला. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमधली घटना. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या. व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून गळफास घेतला. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातली घटना. पत्नीनं आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप. बुलढाण्यामध्ये स्वतःच्याच गाडीत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. गळ्याभोवती जखमा आढळल्यानं पोलिसांना घातपाताचा संशय. देऊळगाव राजा शहराजवळची खळबळजनक घटना. 3 जण पोलिसांच्या ताब्यात. गडचिरोलीच्या आष्टी चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात. लोखंडी पत्रे घेऊन जाणारा ट्रक उलटला. घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 3 गंभीर जखमी.
पुण्याच्या हडपसर परिसरातील सोरतापवाडी फाट्यावरती सिमेंटचा ट्रक गॅरेजमध्ये शिरला. गाड्यांचं प्रचंड नुकसान. घटनेमध्ये 2 जण जखमी. पुण्याच्या धनकवडीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं चहाच्या साईबा हॉटेलमध्ये आग. घटनेमध्ये एका कामगाराचा मृत्यू तर हॉटेलमधील साहित्य जळून खाक. आजूबाजूच्या 2 दुकानांनाही आगीच्या झळा. अलिबागच्या नागाव समुद्र किनाऱ्यावर बैलगाडा शर्यतीचा थरार. 50हून अधिक बैलगाड्या शर्यतीत सहभागी. पर्यटकांनी बैलगाडी शर्यत पाहण्याचा आनंद घेतला. राज्यात 5 दिवस वादळी पावसाचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. तर मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा केळी बागांना फटका. पानं, शेंडा करपण्यासह केळीचे घड सुकण्याचं प्रमाण वाढलं. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. नांदेडच्या माहूरमध्ये रेणुका देवीची विधिवत घटस्थापना. अलंकारानं रेणुका मातेची पूजा. कुमारिका पूजन करत देवीची आराधना. शिर्डीमध्ये साई भक्तांना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार. साई संस्थांचा मोठा निर्णय. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन घेईपर्यंत काही घटना घडली तर 5 लाखापर्यंत विमा मिळणार. तिरुपती, पंढरपूर, शिर्डीप्रमाणे आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील बुंदीच्या लाडूचा प्रसाद मिळणार. जळगावमधील अमळनेरमध्ये 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाची पारंपरिक ग्रंथदिंडीनं सुरुवात. महिलांसह लहान मुलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चंदनुटीतून गिरिजात्मज गणेश साकारला. पुण्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. पुण्यातील डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स इथं शंकरगीता पारायण सोहळा संपन्न. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं शंकर महाराजांच्या भक्तांचा सहभाग. मलबार हिलमध्ये साकारलेल्या निसर्ग उन्नत मार्गाचं लोकार्पण. मुंबईतील नागरिकांना दररोज पहाटे 5 ते रात्री 9 दरम्यान निसर्ग उन्नत मार्गाला भेट देता येणार. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या हस्ते ब्रह्मसरोवरावर महाआरती संपन्न. पवित्र कुरुक्षेत्रमध्ये भक्तिमय वातावरण. बिहारच्या पाटणामध्ये ईदची जोरदार तयारी. बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. शहरात उत्साहाचं वातावरण. जम्मू काश्मीरमध्ये चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त वैष्णोदेवी मंदिर प्रकाशानं उजळलं. मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढणार. बिहार निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहांची पाटणमध्ये मोठी घोषणा. 16 आणि 17 एप्रिलला प्रकाश आंबेडकर बिहार दौऱ्यावर. बोधगयाला होणाऱ्या महाबोधी महाविहार मुक्ती चळवळीमध्ये सहभागी होणार. ओडिशाच्या कटकमधील नेरगुंडी रेल्वे स्थानकाजवळ कामाख्या एक्सप्रेस रुळावरून घसरली. घटनेत एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी. अडकलेल्या प्रवाशांसाठी भुवनेश्वरहून विशेष ट्रेन चालवण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.